तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून मध्यरात्री होत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागासह शहराला सुद्धा झोडपून काढलेलं आहे। शहरामधल्या धांडेनगर भागामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला। दुकानांमध्ये 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी साचलं आणि याच दुकानांमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीड शहरामध्ये काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार असा पाऊस कोसळला आणि याच पावसामुळे शहरातील नेमकी परिस्थिती कशी आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये मी सध्या उभा आहे आणि या संपूर्ण धांडेनगर परिसर जो आहे तो पूर्णतः जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। या परिसरामध्ये अनेक छोटी मोठी दुकानं आहेत, गाळी आहेत, जी आता सध्या आत्ताही या क्षणाला पाण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी हे मेडिकल आपण पाहतो की जे मेडिकलमधलं आतमधलं जे काही औषध सामग्री असेल ते पूर्णतः या पाण्यामध्ये तरंगताना देखील दिसून येत आहे। एकंदरीतच मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा बीड शहराला पावसानं झोडपून काढलं होतं आणि यानंतरची ही परिस्थिती ही नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदरीतच आता प्रशासनाच्या माध्यमातून त्याबरोबरच स्थानिक नागरिक असतील त्या दोघांच्याही माध्यमातून ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातो आहे। आणि सध्या ज्या परिस्थितीमध्ये उभा आहे ते जवळपास माझ्या कमरे इतकं पाणी जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि नक्कीच या ठिकाणचे नागरिक जे आहेत ती संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचा जो प्रयत्न आहे तो काल रात्रीपासूनच या ठिकाणी केला जातोय। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास मोठा दमदार असा पाऊस या ठिकाणी झालेला आहे। कॅमेरामन धनंजय दारुंडेसह विकास माने, एबीपी माझा, बीड।